आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। राहुल गांधींची आज पत्रकार परिषद पार पडली। खासदार राहुल गांधी यांचा नवाच दावा समोर आलाय। अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली असं म्हणत देशभरातील विविध मतदारसंघातील तपशील त्यांनी सादर केला। निवडणूक आयोगाचं सीआयडीच्या मागणीकडे दुर्लक्ष असं म्हणत मतचोरीबाबत आयोग गप्प का असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय। मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरांची पाठराखण करताय असा आरोप खासदार राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली। इमारती पाडण्याच्या मनपाच्या नोटिसा कोणत्या अधिकारात रोखल्या असा सवाल उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना विचारलाय। अमरावती जिल्ह्यातील बोलेरो गावात आज शेतकरी शेतमजूर महिला सभेचं आयोजन करण्यात आलं। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी हे आयोजन केलं। या सभेला प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे। पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनेकडून सोपवण्यात आली। पैठण फुलंब्री सिल्लोड मतदारसंघाच्या पूर्वीच्या जिल्हाप्रमुखांनी बंडखोरी केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून हे पद रिक्त होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणपतीचं दर्शन घेतलंय। नागपूरच्या राजे भोसले कुटुंबियांकडून दरवर्षी पितृपक्षात मस्का गणपतीचं दर्शन घेतलं जातं। यंदा या गणपतीचं 238वं वर्ष आहे। विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी, सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी विनंती विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली। त्रिभाषा सूत्र समितीची वेबसाईट 15 दिवसात तयार करणार। वेबसाईटच्या माध्यमातून जनतेचा कौल घेणार अशी माहिती समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली। मनसेशी युतीचा निर्णय आम्ही घेऊ, तुम्ही तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले। तर गेलेले परत आले तरी उमेदवारी मिळणार नाही, भूलथापांना बळी पडू नका अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहे। शरद पवारांचा 2 दिवसीय कोल्हापूर दौरा असेल। मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार आहे। दिल्लीत मराठा समाजाचं अधिवेशन घेणार असून देशभरात मराठे दिल्लीत येतील असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। छगन भुजबळांची तोफ आज नागपुरात धडाडणार आहे। समता परिषदेच्या वतीनं नागपूरच्या महात्मा फुले सभागृहात ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आजच्या सभेत छगन भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। बुलढाण्यात उच्च शिक्षित तरुणांनी चहा वडापाव फळांची दुकानं थाटून सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय। चिखलीत युवक काँग्रेसतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं। युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आलाय। भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक घेतली। सार्वजनिक वाचनालय भंडारा इथं बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह असंख्य महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। गोंदिया येथील जलाराम लॉन इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाची आढावा बैठक झाली। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। दरम्यान ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीचा कौल दिला, आगामी निवडणुकीत देखील असाच कौल द्यावा असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला।